श्री गणेशाय नमः। त्रैमूर्तिराजा गुरु तूची माझा, कृष्णातिरी वास करोनी वोजा। सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा एक। ऐसे श्री गुरुचरण ध्यात, जाता विष्णुनामांकित। अति श्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी दोन। क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित। कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी पर्येसा तीन। रूप दिसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित। व्याघ्र चर्म परिधानित, पीतांबर कासे देखाचार। येऊनी योगीश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी। आश्वासुनी तयावेळी, अभयकर देतसे पाच। इतुके देखोनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित। चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तया वेळी सहा। मूर्ती देखिली सुषुप्तीत, तेची ध्यातसे मनात। पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची साथ। देखोनिया योगीशाते, करिता झाला दंडवते। कृपा भाकी करुणवक्त्रे, माता पिता तू म्हणतसे आठ। जय जयाजी योगाधीशा, अज्ञानतम विनाशा। तू ज्योतिः प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी नऊ। तुझे दर्शने निःशेष, गेले माझे दुरित दोष। तू तारक आम्हास, म्हणोनी आलासी स्वामिया दहा। कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी। तुमचे नाम कवण मुनी, कवणे स्थानी वास तुम्हा अकरा। सिद्ध म्हणे आप्रयोगी, हिंडो तीर्थ भूमी स्वर्गी। प्रसिद्ध अमुच्या गुरुजनी, नृसिंह सरस्वती विख्यात बारा। त्यांचे स्थान गाणगापूर, अमरजासंगम भीमातीर। त्रैमूर्तीचा अवतार, श्री नृसिंह सरस्वती तेरा। भक्त ताराव्या लागी, अवतार त्रैमूर्ती जगी। सदा ध्याती अभ्यासयोगी, भवसागर तराव्या चौदा। ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्तजना सदा वरदू। अखिल सौख्य श्रियानंदू, देता होय शिष्यवर्गा 15। त्याचे भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण। धनधान्यादी गोधन, अष्टैश्वर्ये नांदती 16। ऐसे म्हणे सिद्ध मुनी, ऐकोनी विनवी नामकरणी। आम्ही असती सदा ध्यानी, तया श्री गुरुतीचे 17। ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्धेती। वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे 18। तू तारक आम्हांसी, म्हणोनी माते भेटलासी। संहार करोनी संशयासी, निरोपावे स्वामिया 19। सिद्ध म्हणे ते वेळी, ऐक शिष्यास तो मोळी। गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी, भक्तवत्सल पर्येसा 20। गुरुकृपा होय जासी, दैन्य दिसे कैचे त्यासी। समस्त देव त्याचे वंशी, कळिकाळासी जिंके नर 21। ऐसी वस्तू पूजूनी, दैन्यवृत्ती सांगसी झणी। नसेल तुझे निश्चय मनी, म्हणोनी कष्ट भोगितोसी 22। त्रैमूर्ती श्री गुरु, म्हणोनी जाणीजे निर्धारू। देऊ शकेल अखिल वरू, एका भावे भजावे 23। एखादे समी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी। रक्षील श्री गुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी 24। आपण कोपे एखाद्यासी, रक्षून शके व्योमकेशी। अथवा विष्णू पर्येसी, रक्षून शके अवधारी 25। ऐसे ऐकोनी नामकरणी, लागे सिद्धाचिया चरणी। विनवीतसे कर जोडुनी, भक्तिभावे करोनिया 26। स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझे चित्ती। गुरु केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर 27। आणिक तुम्ही निरोपिलेती, विष्णू रुद्र जरी कोपती। राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलियान रक्षी कोणी 28। हा बोल असे कवणाचा,
कवण शास्त्र पुराणींचा संदेह फेडी गा मनाचा जेणे मन दृढ होय 29 येणेप्री नामकरणी सिद्धांसी पुसे वंदोनी कृपानिधी संतोषोनी सांगतसे परियेसा 30 सिद्ध म्हणे शिशासी तुवा पुसिले आम्हांसी वेदवाक्य साक्षीसी सांगेन ऐका एकचित्ते 31 वेद चारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून त्यापासाव पुराण अष्टादश विख्यात 32 तया अष्टाद शांत ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी 33 नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केलाया क्षिती ब्रह्मवाक्य विस्तारे 34 तया व्यासापासुनी ऐकिले समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तारोनी सांगेन ऐका एकचित्ती 35 चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी गुरुमहिमा विनवितसे करद्वय जोडोनी भावभक्ती करोनिया 37 म्हणे सिद्धा योगीश्वरा अज्ञांती निर्भास्करा तू तारक भवसागरा भेटलासी कृपासिंधू 38 ब्रह्मदेवे कलियुगासी सांगितले केवी कार्यासी आद्यंत विस्तारेसी निरोपीजे स्वामिया 39 ऐक शिष्या एकचित्ता धी प्रळय झाला होता आदिमूती निश्चिता होते वटपत्रशनी 40 अव्यक्तमूर्ती नारायण होते वटपत्री शयन बुद्धी संभवे चेतन आणिक सृष्टी रचाव्या 41 प्रपंच म्हणजे सृष्टिरचना करणे म्हणोनी आले मना जागृत होय या कारणा आदिपुरुष ते वेळी 42 जागृत होवोनी नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभीहून त्रैलोक्याचे रचनाघर 43 तया कमळामधून उद्य झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा 44 म्हणे ब्रह्मा ते वेळी समस्ताहुनी आपण बळी मजहून आणिक बळी कवण नाही म्हणतसे 45 हासोनिया नारायणू बोले वाचे शब्दवचनू आपण असे महाविष्णू भजा म्हणे तया वेळी 46 देखोनिया श्री विष्णुसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा 47 संतोषोनी नारायण निरोप दिधला अतिघन सृष्टी रची गा म्हणून आज्ञा दिधली ते वेळी 48 ब्रह्मा म्हणे विष्णुसी नेणे सृष्टी रचाव्यासी देखिली नाही कैसी केवी रचू म्हणतसे 49 ऐकोनी ब्रह्मयाचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू आपण वेद अस्ति हे घे म्हणून देता झाला ते वेळी 50 सृष्टी रचाव्याचा विचार असे वेदांत सविस्तार तेणेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितले 51 अनादि वेद अस्ति जाण असे सृष्टीचे लक्षण जैसा आरसा असे खूण सृष्टी रचावी तयाप्री 52 या वेदमार्गे सृष्टीसी रची गा ब्रह्मया अहर्निशी म्हणोनी सांगे हृषिकेशी ब्रह्मा रची सृष्टीते 53 सृजी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेज्ज अंडजनामे जार्ज उद्भिजे उपजविले 54 श्री विष्णूचे निरोपाने त्रिस्ग रचिले ब्रह्मयाने जाप्री सृष्टिक्रमणे व्यासे ऐसी कथियेली 55 सिद्ध म्हणे शिशासी नारायण वेदव्यास ऋषी विस्तार केला पुराणांसी अष्टादश विख्यात 56 तया अष्टाद शांत पुराण ब्रह्मवैवर्त ऋषेश्वरासी सांगे सूत तेची परी सांगतसे 57 सनकादिकांते उपजवोनी ब्रह्मनिष्ठ निर्गुणी मरीचादी ब्रह्म सगुणी
उपजवी ब्रह्मा ते वेळी 58 तेथोनी देवदैत्यांसी उपजवी ब्रह्मा परियेसी सांगतो कथा विस्तारेसी ऐक आता शिष्योत्तमा 59 कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग एकेकाते निरोपी मग भूमीवरी प्रवर्ताव्या 60 बोलावुनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जावोनी भूमीसी प्रकाश करी आपणाते 61 ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषोन सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते 62 असत्य नेणे कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवीत आरंभ त्याचे रुद्राक्षमाळा करी कंकणे 63 येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी 64 भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक मातेन 6 ते ऐक कवणे परी वर्तावे 65 ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणेपरी 66 न करी जड तू ते जाण आणेक युग पाठवीन तुवा रहावे सावध होऊन म्हणूनी पाठवी भूमीवरी 67 वर्ता येणेपरी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलाहुनी त्रेतायुगा देखा निरोपी ब्रह्मा परियेसा 68 त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन असे त्याची स्थूल तन हाती असे यज्ञसामग्री 69 त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळजन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणांसी 70 हाती असे कुश समिधा ऐसे धर्मप्रवर्तक सदा वसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी 71 बोलावुनी ब्रह्मा हर्षी निरोप देत द्वापारासी सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एकचित्ते 72 खड्गे खटवांग धरोनी हाती धनुष्य बाण एके हाती लक्षण उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे 73 पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार असे निका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी 74 त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणोनी सांगे ब्रह्मा देखा 75 ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परियेसा 76 विचारहीन अंतःकरण पिशाचासारखे वदन तोंड खालते करून ठाई ठाई पडतसे 77 वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष संगे घेऊन वाम हाती धरोनी शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख 78 जिव्हा धरोनी उजवे हाती नाचे केली अतिप्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्यपाप संमिश्र 79 हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखी शिवी ब्रह्मयापुढे उभा राही काय निरोप म्हणोनिया 80 देखोनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अतिघन पुस्तसे अतिविन्याने लिंग जिव्हा का धरिली 81 कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी लिंग जिव्हा रक्षणारांसी हारी असे आपणाते 82 या कारणे लिंग जिव्हा धरोनी नाचे ब्रह्मदेवा जेथे मी जाईन स्वभावा आपण भिये कवणाते 83 ऐकोनी कलीचे वचन निरोप देत ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन प्रकाश करी आपुले गुणे 84 कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमीसी आपुले गुण तुम्हांसी सांगेन ऐका स्वामिया 85 उच्छेद करीन धर्मासी आपण असे निरंकुशी निरानंद परियेसी
निंदा कलह माझेनी 86 परद्रव्यहारक परस्त्रीरथ हे दोघे माझे भ्रात प्रपंच मत्सर दंभक प्राणस्खे माझे असती 87 बकासारिखे संन्यासी तेची माझे प्राण परियेसी छळ करोनी उदरासी मिळविती पोषणार्थ 88 तेची माझे सखे जाण आणिक असतील पुण्यजन तेची माझे वैरी जाण म्हणोनी विनवी ब्रह्मयासी 89 ब्रह्मा म्हणे कलियुगासी सांगे तुझ उपदेशी कलियुगी आयुष्य नरासी स्वल्प असे 190 देव अथवा ऋषेश्वरांसी मनुष्यादी ज्ञानवंतासी क्षालन होय पापासी आपुले आपणन भोगिता 71 दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगिजे 72 ऐकोनी दीपकाचे वचन वेदधर्म म्हणे आपण कुष्ठे होईल अंगहीन अंधक पांगुळ परियेसा 73 संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत अंगीकारावी तुम्ही सेवा 74 दीपक म्हणे गुरुसी कुष्ठी होईन आपण हर्षी अंध होईन 21 वर्षी पापनिष्कृती करीन 75 तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरोपावे त्वरिती म्हणोनी चरणांसी लागला 76 ऐकोनी शिष्याची वाणी संतोषला वेदधर्म मुनी सांगतसे विस्तारोनी तया पापलक्षणे 77 आपुले पाप आपणासी ग्राह्य नव्हे पुत्र शिष्यांसी न भोगिता स्वदेहासी न वेचे पाप परियेसा 78 या कारणे आपण देखा भोगीन आपुले पाप दुःखा सांभाळी मज तू संदीपका 21 वर्षेपर्यंत 79 जे पीडिती रोगे देखा प्रतिपाळणारासी कष्ट अधिका मजहुनी संदीपका तू ते कष्ट अधिक जाण 180 या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरा नेउनिया 81 तया काशीपुरी जाण पापा वेगळा होईन आपण शाश्वतपद पावेन तुझकरिता शिष्योत्तमा 82 दीपक म्हणे गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथास्म तुमची 83 ब्रह्मा म्हणे कलियुगासी कैसा होता शिष्य त्यासी कुष्ठ होतांची गुरुसी नेले काशीपुरा 84 मणिकर्णिका उत्तर देशी कंबळेश्वर सन्निधेसी राहिले तेथे परियेसी गुरु शिष्य दोघेजण 85 स्नान करूनी मणिकर्णिकेसी पूजा करीती विश्वनाथासी प्रारब्धभोग त्या गुरुसी भोगीत होता तया स्थानी 86 कुष्ठरोग झाला बहुत अक्षहीन अतिदुःखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुनिया 87 व्यापिला देह कुष्ठे बहुत कुकृमी पडे रक्त दुःखे व्यापला अत्यंत अपस्मारी झाला जाण 88 भिक्षा मागोनी संदीपक गुरुसी आणोनी देत नित्यक करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणतसे 89 रोगे करुनी पीडिता नरू साधुजन होती क्रूरू तोची देखा द्विजवरू होय क्रूर एखादे वेळी 190 भिक्षा आणिता एखादे दिवशी जेवे श्री गुरु कोपेसी स्वल्प आणिले म्हणोनी क्लेशी सांडोनी देत भूमीवरी 91 येरे दिवशी जाऊनी शिष्य आणि अन्ने बहुवस मिष्टान्नेन आणि म्हणोनी क्लेश करिता झाल परियेसा 92 परोपरीचे पक्वान्न का नाणीशी म्हणे जाण कोपे मारू येत आपण शाका परोपरी मागतसे 93 जितुके आणि मागोनिया
सर्वस्वे करीतसे वाया, कोपे देत शिविया, परोपरी परियेसा 94. एखादे समी शिशासी, म्हणे ताता ज्ञानराशी, मजनिमित्त कष्टलासी, शिष्यराया शिखामणी 95. सवेची म्हणत वचने क्रूर, माते गांजिले अपार, तू आमुचे विष्ठामूत्र, क्षणाक्षणा धूत नाही 96. खाताती मज मक्षिका, कान निवारिसी संदीपका, सेवा करिता म्हणे ऐका, भिक्षा नाणीशी म्हणतसे 97. या कारणे पापगुण, ऐसेची असती जाण, वोखट वाक्य निर्गुण, पाप म्हणोनी जाणावे 98. पाप असे जेथे बहुत, दैन्य मत्सर वसे तेथ, शुभाशुभ नेणे क्वचित, पापरूपे जाणावे 99. एखादे दैन्यकासी, दुःखे प्राप्त होती कैसी, अपस्मार होय जयासी, पारूप तोची जाणा 200. समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग 9 निका, वेदधर्म द्विज ऐका कष्टसे येणेप्री एक, ऐसे गुरुचे गुणदोष, मनात आणि तोची शिष्य, सेवा करी एक मानस, तोची ईश्वर मानोनी 2. जैसे जैसे मागे अन्न, आणूनी देतसे परिपूर्ण, जैसा विश्वेश्वर नारायण, तैसा गुरु म्हणतसे 3. काशीक्षेत्र थोर असता, न करी सदा तीर्थयात्रा, न जाय देवदर्शना सर्वथा, गुरुसेवेवांचूनी, श्लोक न तीर्थयात्रा न देवयात्रा न देहयात्रा न गेहयात्रा, अहर्निश ब्रह्म हरिह सुबुद्धो गुरुः प्रसेव्योन ही सेव्यमन्यत 5. टीका आपुले देहसंरक्षण, कधी न करी शिष्य जाण, लय लावुनी श्री गुरुचरण, कवणास्वेन बोलेची 6. अहोरात्र येणेप्री, ब्रह्मा शिव म्हणे हरी, गुरुची होय निर्धारी, म्हणोनी सेवा करीतसे 7. गुरु बोले निष्ठुरेसी, आप मनी संतोषी, जे जे त्याचे मानसी, पाहिजे तैसे वर्तसे 8. वर्ता येणेपरी देख, प्रसन्न होवोनी पिनाक, उभा येऊनी सन्मुख, वर माग म्हणतसे 9. अहो गुरुभक्त दीपका, महाज्ञानी कुलदीपका, तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका, प्रसन्न झालो माग आता 210. दीपक म्हणे ईश्वरासी, हे मृत्युंजय व्योमकेशी, पुसता आम्ही गुरुसी, वरन घे सर्वथा 11. म्हणोनी गेला गुरुपासी, विनवीतसे तयासी, विश्वनाथ आम्हांसी, प्रसन्न होवोनी आलासे 12. निरोप झालिया स्वामीचा, मागेन उपशर्म व्याधीचा, वर होता सदाशिवाचा, बर्वे होईल म्हणतसे 13. ऐकोनिया शिष्याचे वचन, बोले गुरु कोपायमान, माझे व्याधिनिमित्त जाण, नको प्रार्थू ईश्वरासी 14. भोगिल्या वाचोनी पातकासी, निवृत्ती नव्हे गा परियेसी, जन्मांतरी बाधिती निश्चयेसी, धर्मशास्त्री असे जाण 15. मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी, तेणे करावी पापधुणी, शेष राहता निर्गुणी, विघ्न करीतील मोक्षासी 16. ऐशियाप्री शिष्यासी, गुरु सांगे परियेसी, निरोप मागोनी श्री गुरुसी, गेला ईश्वरासन्मुख 17. जाऊनी सांगे ईश्वरासी, नलगे वर आपणासी, नये गुरुचे मानसी, केवी घेऊ म्हणतसे 18. विस्मय करोनी व्योमकेशी, गेला निर्वाणमंडपासी, बोलावून समस्त देवांसी, सांगे वृत्तांत विष्णू पुढे 19. श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसा गुरु कैसा शिष्य, कोठे त्यांचा रहिवास, सांगावे मज निर्धारे 220. सांगे ईश्वर विष्णूसी, आश्चर्य देखिले परियेसी, दीपक शिष्य निश्चयेसी, गुरुभक्त असे जाणा 21. गोदावरी तीरवासी, वेदधर्म म्हणिजे तापसी, त्याची सेवा अहर्निशी,
करीतो भावे एकचित्ते 22. नाही त्रिलोकी देखिला कोणी, गुरुभक्ती करणार निर्गुणी. त्या ते देखोनी माझे मनी, अतिप्रीती वरतसे 23. वर देईन म्हणोनी आपण, गेलो होतो तयाजवळी जाण. गुरुचा निरोप नाही म्हणून, घे वर परियेसा 24. अनेक दिव्यसहस्त्रवर्षी, तप करीती महाऋषी, वर मागती अहर्निशी. नाना कष्ट करोनिया 25. तैसा तापसी योगी यांसी, नव्हे मज वर द्याव्यासी. बलात्कारे देता तयासी, वरन घेतो दीपक 26. तन्मन अर्पुनी श्री गुरुसी, सेवा करीतो संतोषी. त्रैमूर्ती म्हणोनी गुरुसी, निश्चये भजतसे 27. समस्त देव मातापिता, गुरुची असे तत्वता. निश्चय केला असे चित्ता, गुरु परमात्मा म्हणोनी 28. किती म्हणोनी वर्णू त्यासी, अविद्या अंधकारासी. छेदिता दीपक परियेसी, कुलदीपक नाम सत्य 29. धर्म ज्ञान सर्व एक, गुरुची म्हणे कुलदीपक. चरणसेवा मनःपूर्वक, करीतो गुरुची भक्तीने 230. इतुके ऐकोनी शार्ङ्गधृ, पहाव्या गेला शिष्यगुरु. त्यांचा भक्तिप्रकारू, पाहे ते वेळी 31. सांगितले विश्वनाथे, त्याहून दिसे आणिक तेथे. संतोषोनी दीपकाते, म्हणे विष्णू परियेसा 32. दीपक म्हणे विष्णूसी, काय भक्ती देखोनी आम्हांसी. वर देतोसी परियेसी, कवळ कार्या सांग मज 34. लक्ष कोटी सहस्त्र वरुषी, तप करीती अरण्यावासी. त्यांसी करीतोसी उदासी, वर्ण देसी नारायण 35. मी तरी तुझ भजत नाही, तुझे नाम स्मरत नाही. बलात्कारे येवोनी पाही, केवी देशी वर मज 36. ऐकोनी दीपकाचे वचन, संतोषला नारायण. सांगतसे विस्तारोन, तया दीपका प्रती देखा 37. गुरुभक्ती करिसी निर्वाणेसी, म्हणोनी आम्ही जाहलो संतोषी. जे भक्ती केली त्वा गुरुसी, तेची आम्हांसी पावली 38. जो नर असेल गुरुभक्त जाण, तोची माझा जीवप्राण. त्यासी वश्य झालो आपण, जे मागेल ते देतो तया 39. सेवा करी माता पिता, ती पावे मज तत्वता. पतिसेवा स्त्रिया करिता, तेही मज पावतसे 240. एखाद्या भल्या ब्राह्मणासी, दी योगेश्वर तापसी, करीती नमन भक्तीसी, तेची मज पावे जाणा 41. ऐसे ऐकोनी दीपक, नमिता झाला आणिक. विनवीतसे देख, म्हणे सिद्ध नामधारका 42. ऐक विष्णू ऋषिकेशी, निश्चय असो माझे मानसी. वेदशास्त्र मीमांसादिकांसी, गुरु आम्हांसी देणार 43. गुरुपासोनी सर्व ज्ञान, त्रैमूर्ती. गुरुपासोनी सर्व ज्ञान, त्रैमूर्ती होती आम्हा आधीन. आमुच्या गुरुची देव जाण, अन्यथा नाही जाण 44. सर्व देव सर्व तीर्थ, गुरुची आम्हा असे सत्य. गुरुवांचुनी आम्हा परमार्थ, काय दूर असे सांगा 45. समस्त योगी सिद्धजन, गुरुवांचुनीन होती सज्ञान. ज्ञान होता ईश्वर आपण, केवी दूर असे सांगा 46. जोवर द्याल तुम्ही मज, श्री गुरु देतो काय चोज. या कारणे श्री गुरुराज, भजतसे परियेसा 47. संतोषोनी नारायण, म्हणे धन्य धन्य माझा प्राण. तू शिष्य शिरोरत्न, बाळक तूची आमुचा 48. काहीतरी माग आता, वर देईन तत्वता. विश्वनाथ आला होता, दुसरेन वर द्याव्यासी मी आलो 49. आमचेनी मन संतोषी, वर माग जो तुझे मानसी. तुझ वश्य झालो निर्धारेसी, जे पाहिजे ते देईन आता 250.
दीपक म्हणे विष्णुसी, जरी वर आम्हा देसी, गुरुभक्ती होय अधिक मानसी, ऐसे मज ज्ञान द्यावे 51, गुरुचे रूप आपण ओळखे, ऐसे ज्ञान देई सुखे, याप्रतेन मागे निके, म्हणोनी चरणी लागला 52, दिधला वर शारण पाणी, संतोषोनी बोले वाणी, अरे दीपका शिरोमणी, तू माझा प्राणसखा होशी 53, तुवा ओळखिले गुरुसी, देखिले दृष्टी परब्रह्मासी, आणिक जरी आम्हा पुस्सी, सांगेन एक एकचित्ते 54, लौकिक सुबुद्धी होय जैशी, धर्माधर्म सुमने तैशी, उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेसी, स्तुती करी गा अहर्निशी 55, जे जे समी श्री गुरुसी, तू भक्तीने स्तुती करीसी, तेने होऊ आम्ही संतोषी, तेची आमुची स्तुती जाण 56, वेद वाचिती सांगेसी, वेदांत भाष्य अहर्निशी, वाचिती जन उत्कृष्टेसी, आम्हा पावे निर्धारी 57, बोलती वेद सिद्धांत, गुरुची ब्रह्म असे म्हणत, याची कारणे गुरु भजता सत्य, सर्व देवता तुझ वश्य 58, बुडता क्षण केवी होय पर्येसा 59, जयाचे हृदी गुरुस्मरण, तोची त्रिलोकी पूज्य जाण, अमृतपान सदा सगुण, तोची शिष्य अमर होय 260, श्लोक यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्यहि, अनुग्रहो भवेन्नैणा सेव्यते सद्गुरुस्तदा 61, टीका आपण अथवा ईश्वरू, ब्रह्मा जरी देता वरू, तद्वत फलदाता गुरु, गुरु त्रैमूर्ती याची कारणे 62, ऐसा वर दीपकासी, दिधला विष्णूने पर्येसी, ब्रह्मा सांगे कलिसी, एकचित्ते पर्येसा 63, वर लाधोनी दीपक, गेला गुरुचे सन्मुख, पुस्तसे गुरु ऐक, तया शिष्या दीपकासी 64, ऐक शिष्या कुळदीपका, काय दिधले वैकुंठ नायका, विस्तारोनी सांगे निका, माझे मन स्थिर होय 65, दीपक म्हणे गुरुसी, वर दिधला ऋषिकेशी, म्या मागितले तयासी, गुरुभक्ती व्हावी म्हणोनिया 66, गुरुची सेवा तत्परेसी, अंतःकरण दृढेसी, वर दिधला संतोषी, दृढभक्ती माझी तुमचे चरणी 67, संतोषोनी श्री गुरु, प्रसन्न झाला साक्षात्कारू, जीवितवे होय तू स्थिरू, काशीपुरी वास करी 68, तुझे वाक्य सर्वसिद्धी, तुझे घरी नवनिधी, विश्वनाथ तुझे स्वाधी, म्हणे गुरु संतोषोनी 69, तुझे स्मरण जे करीती, त्यांचे कष्ट निवारण होती, श्रियायुक्त नांदती, तुझे स्मरणमात्रेसी 270, येणेप्री शिष्यासी, प्रसन्न झाला पर्येसी, दिव्यदेह झाला तत्क्षणेसी, झाला गुरु वेदधर्म 71, शिष्याचा भाव पहाव्यास, कुष्ठी झाला महाक्लेश, तो तापसी अतिविशेष, त्यासी कैचे पाप राहे 72, लोकानुग्रह कराव्यासी, गेला होता पुरी काशी, काशी क्षेत्र महिमा ऐसी, पाप जाय सहस्त्र जन्मीचे 73, तया काशींदरात, धर्म अथवा अधर्मर्थ, वास करीती क्वचित, त्यांचे पुनर्जन्म नाही जाणा 74, सूत म्हणे ऋषीश्वरासी, येणे प्रकारे कलिसी, सांगे ब्रह्मा पर्येसी, शिष्यदीपक आख्यान 75, सिद्ध म्हणे नामकरणी, दृढ मन असावे याची गुणी, तरीच तरेल भवारणी, गुरुभक्ती असे येणे विधी 76, श्लोक यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा कस्य महात्मना, तत्र तत्र महादेवः प्रकाशमुगच्छति 77, टीका, जरी भक्ती असे दृढेसी, त्रिकरणसह मानसी, तोची लाधे ईश्वरासी, ईश्वर होय तया वश्य 78,
इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्यदीपकाख्यान नाम द्वितीयोऽध्यायः 2 श्री दत्तात्रेयार्पितमस्तु। ओवी संख्या 279 श्री गुरुदत्तात्रेयार्पणम्।